वेलकम 10वी मध्ये अभ्यास करताना मनाची मदत कशी घ्यावी याची माहिती दिली जाते। आजच्या या व्हिडिओमध्ये 30 दिवसात अभ्यास कसा करावा याचं मार्गदर्शन केलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जेवढे ठरवले तेवढे मार्क जर तुम्हाला हवे असतील तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। मित्रांनो, वेलकम 10वी मध्ये मी विजय गोळे सर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे। आजपासून आपली 10वीची जी वार्षिक परीक्षा आहे ती 40 दिवसांवर आलेली आहे। या 40 दिवसांपैकी 10 ते 12 दिवस तुमच्या प्रॅक्टिकल्स आणि इतर फॉर्मॅलिटी पूर्ण करण्यासाठी जाणार आहेत। म्हणजे खऱ्या अर्थाने 30 दिवस तुमच्या हातामध्ये आहे। या 30 दिवसात आपण कशा पद्धतीने अभ्यास केला म्हणजे 10वीच्या या वार्षिक परीक्षेत तुम्ही जेवढे मार्क ठरवलेले आहे तेवढे तुम्हाला मिळू शकतील याचं मार्गदर्शन मी तुम्हाला आज करणार आहे। आजच्या या व्हिडिओचं टार्गेट आहे 3000 सबस्क्रायबर्स। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ सबस्क्राइब केला असेल याची मला खात्री आहे, परंतु नसेल केला तर तो आता सबस्क्राइब करा। विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला विचारतो की तुमच्यापैकी किती जणांनी 10वीच्या वार्षिक परीक्षेत आपल्याला किती मार्क मिळावेत हे ठरवलेलं आहे। ज्या विद्यार्थ्यांनी आपल्याला किती मार्क मिळवावेत ते ठरवलं असेल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो। परंतु ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही 10वीच्या वार्षिक परीक्षेत आपल्याला किती मार्क मिळवायचे आहे, निश्चित किती मार्क मिळवायचे हे ठरवले नसते तर त्यांनी आजच आपलं जे टार्गेट आहे, आपलं ते ध्येय आहे ते निश्चित ठरवा। उदाहरणार्थ, एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी असे आहे की ज्याला 60% मार्क मिळतात आणि या विद्यार्थ्याला जर 85% मार्क मिळवायचे असतील तर ते मिळू शकतात। लक्षात घ्या, ज्यांचे 60% मार्क आहे त्यांनी जर ठरवलं तर या 30 दिवसात अभ्यास करून त्यांचे 25% मार्क वाढू शकतील। त्याचप्रमाणे हा व्हिडिओ पाहणारे जे विद्यार्थी आहेत त्यांनी या पद्धतीने जर अभ्यास केला तर त्यांचे देखील 20 ते 25% मार्क निश्चित वाढू शकणार आहे। आता हे कसं करायचं ते मी तुम्हाला सांगतो। सर्वप्रथम तुम्ही तुमचं जे ध्येय आहे, तुमचं जे टार्गेट आहे ते पक्कं करा। नुसतं मनाचीच पक्कं करू नका, तर एका कागदावर ते लिहा। त्यात असं लिहा की मार्च 2025च्या SSC परीक्षेत मला, म्हणजे मग त्यात मला म्हटल्यानंतर तुमचं नाव लिहायचं, मला 85% मार्क मिळालेले आहेत। मग आता हे 85% मार्क जे आहेत हे कसे मिळतील तर प्रत्येक विषयात तुम्हाला किती मार्क मिळालेले आहेत याची मार्कशीटसुद्धा तुम्ही तयार केली पाहिजे। मग त्यासाठी तुम्हाला मराठीमध्ये 80, हिंदीमध्ये 80, इंग्रजीमध्ये 85, गणितामध्ये 90, सायन्समध्ये 90 आणि समाजशास्त्रामध्ये 85 असे जर मार्क मिळाले तर तुमचे 85% मार्क बरोबर होतात। आता हे करताना हे जे 85% मार्क आहे हे आपले जे अंतर्मन आहे त्याच्यापर्यंत जर पोहोचलं, हा विचार जर तुमच्या अंतर्मनापर्यंत पोहोचला तर तुम्हाला तेवढे मार्क निश्चित मिळू शकतात। आता तुम्हाला 85% मार्क मिळवायचे आहे किंवा किती, काही मुलांना 90, 95, 97, 98 इतके टक्के सुद्धा मार्क मिळू शकतात। तुम्हाला किती मार्क मिळवायचे आहे हे तुम्ही एकदा मनाशी पक्कं करा, त्याचा संकल्प करा, एका कागदावर ते लिहा आणि मग अशा प्रकारचे A4चे 4 ते 5 कागद तयार करा ज्याच्यात तुम्ही लिहिलेलं असेल की 10वीच्या वार्षिक परीक्षेत मला 85% मार्क मिळाले आहेत। मग हा कागद तुम्ही ज्या ठिकाणी अभ्यास करतात त्या ठिकाणी लावा, तुमच्या घरात जर आरसा असेल तर त्या ठिकाणी लावा, दरवाजाच्या मागे लावा। त्याचप्रमाणे घरात बाहेरून ज्यावेळेस तुम्ही आत याल आणि भिंतीवर जिथं नजर जाईल त्या ठिकाणी देखील तुम्ही हा कागद लावा। विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करणं, जास्तीत जास्त मार्क मिळवणं, त्याचं ध्येय ठेवणं ही काही मुळीच वाईट गोष्ट नाही आहे, ही अभिमान वाटावी अशी गोष्ट आहे। लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांनी आपलं टार्गेट ठरवलेलं आहे त्यांनी तेवढे मार्क मिळवलेले आहेत। त्यामुळे तुम्हाला जर तेवढे मार्क मिळवायचे असतील तर तुम्ही ते टार्गेट ठरवा आणि तुमच्या मनाशी मोठ्याने म्हणा, मला 85% मार्क मिळाले आहेत, मला 85% मार्क मिळाले आहेत। 10वीच्या वार्षिक परीक्षेत मला 85% मार्क मिळाले आहे हे तुम्ही तुमच्या मनाशी जितकं मोठ्याने म्हणाल, तुमच्या मनाला जेवढं समजून सांगाल आणि तुमच्या मनाला एकदा समजलं तर तुमचं मनच तुम्हाला मदत करेल कशा पद्धतीने अभ्यास करायचा ते मी या व्हिडिओत तुम्हाला सांगणारच आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपल्या हातात 30 दिवस आहे आणि तुम्हाला विषय आहेत 6। म्हणजे जर तुम्ही ठरवलं तर प्रत्येक विषयाला तुम्हाला 5 दिवस, 24 आवर्सचे 5 दिवस तुम्हाला मिळू शकतात। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हालाही कल्पना आहे
की 10वीचा अभ्यास काही इतका अवघड नाहीये, इतका किचकट नाहीये. 5 दिवस म्हणजे टू मच होता. 5 दिवसात तुम्ही इकडची दुनिया तिकडे करू शकता. 5 दिवसात जर तुम्ही ठरवलं तर प्रत्येक विषय तुमचा अतिशय चांगल्या पद्धतीने होईल आणि तुम्ही जेवढे मार्क त्या विषयाला ठरवलेले आहेत तेवढे तुम्हाला मिळतील. आता हा अभ्यास करताना तो कशा पद्धतीने करायचा, तर तुमचं प्रत्येक विषय घ्या. उदाहरणार्थ मॅथ्स घ्या, सायन्स घ्या, इंग्रजी घ्या, मराठी घ्या, हिंदी घ्या, समाजशास्त्र घ्या. ह्या प्रत्येक विषयाचे जे धडे आहेत त्या प्रत्येक धड्यावर तुम्ही फक्त नजर फिरवा. तो धडा तुम्हाला किती समजलेला आहे. तो जर धडा तुम्हाला 50% पेक्षा किंवा जास्त समजलेला असेल तर तो हा खूप समजलेला आहे. तो जर समजा निम्मा समजलेला असेल, निम्मा समजलेला नसेल, निम्मा अवघड वाटत असेल तर त्याला 2 नंबर द्या. आणि तिसरा प्रकार म्हणजे तुम्हाला जो धडा खूप अवघड आहे, खूप कठीण वाटतो, अशा प्रकारे. म्हणजे प्रत्येक धड्याचे 3 प्रकारे क्लासिफिकेशन करा. खूप सोपा, मध्यम आणि खूप अवघड. त्यातले जो धडा तुम्हाला येतो, जो धडा तुमच्या आवडीचा आहे त्याच्यावर आता जास्त वेळ वाया घालू नका, कारण तो तुम्हाला येतोच आहे. आता जो धडा तुम्हाला बिलकुल समजलेला नाही, त्यातल्या कन्सेप्ट तुम्हाला समजले नाही, त्याच्याकडे तुम्ही जास्तीत जास्त लक्ष द्या. आणि दुसरे जे धडे निम्मे तुम्हाला समजलेले आहे, निम्मे समजले आहे, निम्मे समजले नाही, त्याच्याकडे देखील तुम्ही लक्ष द्या. म्हणजे तुम्ही जर 1 तास अभ्यास केला तर त्यातले 40 मिनिटं कठीण धड्यांवर घालवा आणि 20 मिनिटं हे जे मध्यम धडे आहेत, जे तुम्हाला थोडे समजलेले आहे, थोडे समजायचे आहे, तर त्याच्यावर तुम्ही घालवा. आता हे जर तुम्हाला धडे किंवा या कन्सेप्ट समजून घ्यायचे असतील तर यूट्यूबवर 1 शॉट व्हिडिओ बरेच असतात, ते तुम्ही पाहू शकतात. तुमचे जे टीचर्स आहेत, शाळेतले टीचर्स हे सगळ्यात उत्कृष्ट आहेत. त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधा. तुमची काय कॅपॅसिटी आहे, तुमची काय क्षमता आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास केला म्हणजे तुम्हाला जास्त मार्क मिळतील, हे तुमच्यापेक्षा तुमचे शिक्षक तुम्हाला जास्त चांगलं सांगू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आपले शिक्षक आपल्याला निश्चितच चांगल्या पद्धतीने ओळखतात. तुम्ही जर त्यांची मदत घेतली, तुम्ही जर त्यांना विनंती केली तर ते तुम्हाला निश्चितच सहकार्य करतील. आणि त्यांची ही जी मदत आहे याच्याने तुम्ही आपलं जे ध्येय टार्गेट आहे ते निश्चित पूर्ण करू शकता. दुसरी गोष्ट, जर कोणी शिक्षक वगैरे नसतील तर तुमचे सिनियर स्टुडंट असतील, भाऊ बहीण असतील, त्यांच्याकडून जी संकल्पना, प्रत्येक विषयाची संकल्पना, प्रत्येक विषय, प्रत्येक सब्जेक्ट समजून घ्या. त्यानंतर तो समजल्यानंतर त्याचे जे पॉईंट्स किंवा मुद्दे ते एका वहीत लिहा आणि हे मुद्दे पुन्हा पुन्हा वाचा. याचा उद्देश असा आहे की तुम्ही ज्यावेळेस परत परत 30 गोष्ट वाचतात त्यातले जे बारकावे आहेत, त्यातले जे वैशिष्ट्य आहे हे आपल्या प्रत्येक वेळी लक्षात येतं. त्यामुळे मुद्दे समजून घेणं, ते पॉईंटशी लिहिणं आणि ते पुन्हा पुन्हा वाचणं हा अभ्यासाचाच एक भाग आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही सगळ्या विषयांचा अभ्यास करू शकता. आता अभ्यास करताना एक ठराविक वेळ आपण निवडायची आणि त्याच वेळी अभ्यासाला बसायचं, म्हणजे आपलं मन त्यासाठी तयार होत असतं. उदाहरणार्थ, तुम्हाला संध्याकाळची वेळ सुटेबल आहे, तुमची शाळा सकाळी असेल तर तुम्ही संध्याकाळी 7 ते 9 आणि 10 ते 11 असे 2 आणि 2 4 तास बसू शकता. म्हणजे घड्याळाचे 2 तास, पण त्यामध्ये आपण 3 विषयांचा अभ्यास करतो. आता अभ्यास करताना खूप वेळ अभ्यास करायचा नाही. अभ्यास करताना तो मॅक्झिमम जास्तीत जास्त 30 मिनिटं करायचा. याचं कारण असं आहे की आपलं सगळ्यांचं मन 30 मिनिटापेक्षा जास्त वेळ एकाग्र राहत नाही. आपण काही विद्यार्थी म्हणतात आम्ही 2 तास अभ्यास केला, 4 तास अभ्यास केला, पण ते काही खरं नाही आहे. फक्त ते शब्द त्यांच्या डोळ्यापर्यंत पोहोचतात, परंतु त्यांच्या मेंदूपर्यंत ते पोहोचत नाही. आपल्याला हा अभ्यास असा करायचा आहे की एकदाच वाचलं तरी आपल्या ते लक्षात राहिलं पाहिजे, कारण आपल्याला पुढे वेळ मिळणार नाही. हे 30 दिवस आपल्या आयुष्यातले अतिशय महत्त्वाचे आहे. आपल्या जीवनाला कलाटणी देणारे हे वर्ष आहेत याची तुम्हालाही कल्पना आहे. त्यामुळे आत्ताचा जो 1-1 मिनिट, 1-1 तास जर तुम्ही सत्कारने लावला, एकाग्रतेने अभ्यास केला तर तुमचा हा अभ्यास निश्चित होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासाला बसल्यानंतर समजा तुम्ही विज्ञान 1चा पाठ्यपुस्तक घेतलेलं आहे, तर विज्ञान 1चा अभ्यास करताना पुस्तक, वही, गाईड काय जे असेल नसेल ते सगळं घेऊन बसायचं. पाण्याची एक बाटली देखील घेऊन बसायची. 7 वाजता अभ्यासाला बरोबर शार्प सुरुवात करायची. अभ्यासाला सुरुवात केल्यानंतर पहिल्यांदा घरातल्यांना सांगायचं की मी 1 तास अभ्यास करणार आहे. म्हणजे मग घरातले तुम्हाला मदत करतील, कोऑपरेट करतील, तुम्हाला उठवणार नाही किंवा काही आणण्यासाठी पाठवणार नाही. 1 तास झाल्यानंतर त्यांना सांगा की माझा आता अभ्यास झाला आहे. मग जर काही काम असेल तर घरातलं काम सुद्धा करा. विद्यार्थी मित्रांनो, अनेक विद्यार्थी असे आहेत की जे
दिवसभर कष्ट करून सुद्धा 10वीचा अभ्यास करतात आणि 10वीच्या या वार्षिक परीक्षेत 90% जास्त मार्क मिळवतात. त्यामुळे तुम्हाला देखील ते सहज शक्य आहे. अभ्यासाला बसल्यानंतर एक वाक्य मोठ्याने जोरात म्हणायचं, मी आज जो अभ्यास करणार आहे तो माझ्या पूर्णपणे लक्षात राहणार आहे आणि परीक्षेत मी तो योग्य पद्धतीने लिहिणार आहे. आता हे वाक्य 2-3 दिवस जर तुम्ही त्याची प्रॅक्टिस केली तर हे वाक्य म्हटल्याबरोबर तुमचं मन 30 मिनिटासाठी एकाग्र होईल आणि त्यानंतर तुम्ही जो अभ्यास कराल तो तुमच्या पूर्णपणे लक्षात राहील. अभ्यास झाल्यानंतर पुन्हा एक वाक्य म्हणायचं, आज मी जो अभ्यास केलेला आहे तो माझ्या लक्षात राहणार आहे आणि परीक्षेत मी तो योग्य पद्धतीने लिहिणार आहे. म्हणजे तुमचा अभ्यास समाप्त झाला. 30 मिनिटं अभ्यास केल्यानंतर 10 मिनिटाचा एक ब्रेक घ्यायचा. या ब्रेकमध्ये वाटलं तर पाणी प्यायचं, गाणं म्हणायचं, इतर जर कोणी जागे असतील तर त्यांच्याशी बोलायचं, गप्पा मारायचं, थोडंसं फिरून यायचं, वाटलंच तर नाचायचं. परंतु या ब्रेकमध्ये मोबाईल किंवा TV अजिबात बघायचा नाही. तुम्हाला वाटेल की अभ्यास करून आता मी जरा बोर झालो किंवा मी जरा बोर झाले, आता एखादा रील पाहू. पण ह्या रीलमुळे काय होतं ते लक्षात घ्या. ज्यावेळेस तुम्ही अर्धा तास अभ्यास करतात तेव्हा ब्लॅक अँड व्हाईटची एक कॉपी तुमच्या मेंदूमध्ये तयार होत असते आणि ज्यावेळेस 1 मिनिटात तुम्ही रील बघता तेव्हा 1 मिनिटात 1 सेकंदाला 25 रंगीत चित्र तुमच्या आवडत्या नटाचे, नटीचे, संगीतासह तुमच्या डोळ्यातून तुमच्या मेंदूत जातात. 1 मिनिटामध्ये 1500 चित्र असे तुमच्या मेंदूमध्ये जातात. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, अभ्यास करून अर्धा तास अभ्यास करून तुम्ही ब्लॅक अँड व्हाईटची एक कॉपी तयार केलेली आहे आणि त्या कॉपीवर 1500 ट्रान्सपरंट कागद जरी ठेवले तरी आत खाली काय काही दिसेल का? काहीच दिसणार नाही. आपण केलेला अभ्यास वाया जाऊ नये, त्याच्यावर पाणी फिरू नये म्हणून या वेळामध्ये मोबाईल किंवा TV पाहू नका. इतर वेळी तुम्ही तो पाहू शकता, परंतु ज्यावेळेस अभ्यास होईल त्यावेळेस मात्र तो मुळीच पाहू नका. अशा पद्धतीने जर अभ्यास केला तर तुम्ही जो जो अभ्यास कराल तो तुमच्या लक्षात राहील आणि परीक्षेत देखील तुम्हाला तो आठवेल आणि तुम्ही अतिशय योग्य पद्धतीने तो लिहू शकाल. आजच्या या व्हिडिओचं टार्गेट आहे 3000 सबस्क्रायबर्स. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ सबस्क्राईब केला असेल याची मला खात्री आहे, परंतु नसेल केला तर तो आता सबस्क्राईब करा आणि आपल्या एका मित्राला हा व्हिडिओ जरूर पाठवा.